बापाचा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न तर आईने केले बापाचे 2 तुकडे आणि म्हणाली, कर्नाटका मर्डर केस. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी येथे हत्येची खळबळजनक बातमी समोर आली आहे. स्वतःच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची त्याच्याच पत्नीने हत्या केली. यानंतर पतीच्या मृतदेहाची फिल्मी स्टाईलमध्ये विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला, मात्र हत्येचे हे प्रकरण फार काळ लपून राहू शकले नाही. बुधवारी सकाळी पोलिसांनी मृताचा मृतदेह ताब्यात घेतला. पतीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेचा पती श्रीमंत इटनाळे हा दारू पिऊन रोज भांडण, शिवीगाळ करायचा. याचा तिला त्रास झाला. सोमवारी दारूच्या नशेत असलेल्या श्रीमंत याने पत्नीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला, मात्र तिने त्याला नकार दिला आणि घराबाहेर पडली. काही वेळाने ती परत आली असता दारूच्या नशेत तिचा नवरा आपल्याच मुलीवर बलात्कार करत असल्याचे तिने पाहिले. हे पाहून त्या महिलेचा संयम सुटला आणि त्याने एक मोठा दगड घेऊन श्रीमंताच्या डोक्यात मारला. काही वेळातच श्रीमंताचा मृत्यू झाला. पतीच्या शरीराचे 2 तुकडे. यानंतर महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. कारण ती पूर्ण मृतदेह बाहेर घेऊन जाऊ शकत नव्हती. म्हणूनच तिने आधी मृतदेहाचे 2 तुकडे केले आणि नंतर प्रत्येक तुकडा एका छोट्या ड्रममध्ये टाकून जवळच्या शेतात फेकून दिला. यानंतर गुन्ह्यात वापरलेले बॅरल धुवून विहिरीत फेकले. ती घरी परतली आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार, रक्ताने माखलेले पलंग आणि कपडे एका पिशवीत भरले. तिने पिशवी विहिरीकडे नेली आणि ती एका दगडाला जोडली आणि ती पाण्याच्या पृष्ठभागावर परत येऊ नये म्हणून फेकून दिली. चित्रपट शैलीत पुरावा पुसून टाकला. रक्ताचे डाग साफ करून आंघोळ करून अंगावरील कपडे जाळले आणि जळलेली राख जमिनीवर फेकली. हत्येत वापरलेला दगड तिने धुवून तिनाच्या शेडमध्ये लपवून ठेवला होता. महिलेने पतीचा मोबाईल फोनही बंद करून घरी सोडला. यावेळी जागे झालेल्या पहिल्या मुलीला तिने काहीही बोलण्याचा इशारा दिला. पोलिसांना सॉरी म्हटले, होय आम्ही त्याला मारले. सकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होते, मात्र बुधवारी सकाळी कोणीतरी शेतात मृतदेह पाहिला. मृतदेह सापडल्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला. तपासादरम्यान पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी तिची कसोशीने चौकशी केली असता तिने आपल्या चुकीबद्दल माफ करा असे म्हणत अश्रू ढाळले. पत्नीने पोलिसांना सांगितले की ती तिच्या पतीला कंटाळली होती. तो दारूसाठी पैसे देण्यासाठी तिला त्रास देत असे.